हे बघा आपल्या पाठीमागं तुम्हाला दिसते ना, तर हा पूर्ण खारकाचा बगीचा आहे. आणि हे जे आहे ना पूर्ण आपल्या मित्राचा हा घर आहे व बंगला आहे. आणि बघा आपण नाही का आता इथं शूट घेण्यासाठी आलतो आणि आपला शूट नाही का इथं राहणार आहे कल्पनाचा. आणि हे बघा राऊसला राहणार आहे खाली आणि राहणार तिकडे वरती. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, चला आज आपण शूटिंगला जाणार आहे. तीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, आज आपण जिथं शूटला जाणार आहे का, तिथं खरंच खूप जबरदस्त लोकेशन आहे. आणि नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि बघा, आवरलं की नाही रे? झालं, थोडं राहिलं. इतका वेळ का? तर मित्रांनो बघा, कल्पनाने माझ्याकडे ही बॅग दिली भरायला. आणि आता ह्या बॅगमध्ये नाही का शूटचं आपलं सगळं सामान, कपडे, कल्पनाचं मेकअपचं सामान, तरी पण अजून मेकअप करते बघा तिथे. हे बघा मित्रांनो, माझी घडी चला ना आज कसं काय करून. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आणि आज थोडा उशीर झाला आहे. आणि उशीर केलाच आम्ही कशामुळे केला माहिती आहे का? तुम्हाला नाही का बाहेरचं वातावरण दाखवतो. माझी घडी चला ना आज. कसं काय रे? का माहिती, काल ते फेक चटकेलं ते जाम झाले काय आकडे, मग काठे ते मग काही करते उगा डोकं लावती. पहा मित्रांनो, हिना इलेक्ट्रिकच्या घडीला पूर्ण खराब करून टाकलं. माझी एवढी फेवरेट घडी होती. काय करायला राजू? आणि बांगडी घ्यायची राहिली. झालं, आय एम रेडी. तर आता नाही का कल्पनाचं आता आवरलंय. आणि बघा बघू शकता इथं आमच्याकडे बघा ऊन बी पडलंय. इकडं साईडला आभाळ पण बघा किती आलंय. आज बहुतेक पाऊस येईल असं वातावरण आहे. आणि नक्की तुमच्याकडे पण सांगा कमेंट करून, पाऊसचं वातावरण तयार झालं का नाही. मित्रांनो बघा किती भयानक वातावरण इकडं. आणि आता आपण नाही का शूटला जाणार आहे, त्यामुळे कल्पना आता आवरीते. चलो चल बरं. आता हे मित्रांनो जायच्या टायमाला बंद करावं लागतं फॅनचं बटन. हे बघा कल्पनाचं आवरलं वाटतं. चल कवाड लावून घेते. घरचं कवाड लावून घ्यायली कल्पना. आणि आता चावी घेतली गाडीची, पाण्याची बाटली भरली. ही इथे एवढी थैली घे बरं. हे बघा इथे स्टॉल बांधायचा आहे. आणि आपला राहुल दादा आहे ना, तिकडे गेला आहे मुलं सोडलं शाळेमध्ये, ट्युशन जातात ना त्यामुळे. आणि हे बघा कल्पनाने इकडे बाटल्या भरल्यात पाण्याच्या. मित्रांनो, पाणी सोबत घ्यावं लागते, कारण शूटला जायच्या टायमाला पाणी जे आपण दुसरं जर पिलो ना तर लगेच सर्दी खोकला होती. त्यामुळे हे बघा. चल हे बघा अंकल आला खाली आता. हे बघा शर्ट घेतला, सगळं घेतलं. ती खेळली की बाई मलाच घ्यायला वा सगळं. बघा आता चाललोय मी. आणि कल्पने बघा सगळं सामान घेतलंय. हे बघा हां, आता आपण चाललोय खाली. उरला अजून आता खाली. आपण आता खाली आल्यानंतर बघा गाडी, ओय गाडी. आता गाडीवर बसायचं आपल्याला. बघा कल्पना मागे सगळे आज सांभाळायला तिची एकटी. तर आता आपण निघालोय रस्त्याने. हे बघा, हे बघा हे माणूस आला. आपल्याला सांगितली होती काय जिलेबी. मला सांगितलं नाही कोणी. आहे का बसाव ग? कुठं सांगितली? नो मनी. माय काय हलगड माणूस आहे का? तर मित्रांनो, आता आपण नाही का आलो इकडं अर्ध्या रस्त्यामध्ये. आता आपल्याला जायचं इकडं. इकडे जातो तीर्थापुरीला आणि इकडून येतो ह्यो घनसांग. चलो. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे लोकेशनच्या ठिकाणी. मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आपण शूट घ्यायला आलो. शूट घ्यायला लोकेशन आज एवढं जबरदस्त आहे खरंच. तुम्ही नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. बघू शकता राहुल आहे आणि हे आपले विठ्ठल भाऊ आहेत. मित्रांनो बघा आता खारका आम्ही खातोय. आणि इकडे बाजूला साईडला आपली पॅकिंग चालू आहे. आणि बगीचा पण खूप भारी बरं का.
ते मित्रांनो म्हणते मग आम्हाला काय तर गठुळ्या टाकी मित्रांनो हे बघा खायला आपल्या पाठीमागं तुम्हाला दिसते ना, तर हा पूर्ण खारकाचा बगीचा आहे. आणि हे जे आहे ना पूर्ण आपल्या मित्राचा हा घर आहे व बंगला आहे. आणि बघा आपण नाही का आता इथं शूट घेण्यासाठी आलतो आणि आपला शूट नाही का इथं राहणार आहे कल्पनाचा. आणि हे बघा राहूसुद्धा राहणार आहे खाली. आणि मी राहणार तिकडे वरती. बोला आता. तर मित्रांनो खारी खाल्ली बरं का मी आले इतकी गोड खारी केले मस्त आहे. जर तुम्हाला कोणाला आवडत असली ना तर तीर्थपुरी रोडला नक्की यायचं. कुठं? शेडगे हा शेडगे दादा इथे. शेडगे दादा ह्या घरी यायचं नक्की. तर हे चला बघा, बघूया तुम्हाला खारी दाखवते मी हे कशी बगीचा आहे. इकडे बघू शकताय. त्या साईडला बगीचा आहे. चला मित्रांनो तुम्हाला खारी दाखवते कशी येतं. एकदम भारी गोड क्वालिटी इन क्वांटिटी एकच नंबर आहे. तर हे बघा मित्रांनो सध्या नाही का खारीकची पॅकिंग करणं चालू आहे. आणि खरंच ही जी खारीक आहे ना ऑल महाराष्ट्रामध्ये जाते. तर याचं कारण तसंच आहे मित्रांनो. कारण ही जी खारीक आहे ना खायला एकदम गोड आहे. आणि जे आपल्या मार्केटला दुसऱ्या ज्या खारका आहेत ना त्या पावडरमध्ये पिकलेल्या असतात ते एवढ्या गोड नसतात. खरंच याला खूप मागणी आहे. आणि खरं तर आमचा 4था ते 5वी वेळेस इथे यायची. तर मित्रांनो मी आता एकच खारी खाल्ली खाऊन बघितली बघा. माझ्या हाताशी चिकट चिकट झाली इतकी गोड खारी किती मस्त आहे. हां लय गोड आहे. आणि बघू शकता इकडं साईडला नाही का स्वतःच घरच्या घरीच हे सगळं त्यांचं लेबर आहे. स्वतः त्यांच्या दादाच्या आई आहेत, घरच्या ताई आहेत. हे सगळे मित्रांनो घरच्या घरीच पॅकिंग करीत असतात. काय भारी आहे बघ नाही बघू कसं मस्त शकता आहे. साईडला इकडं खारकाचा बगीचा आहे. आणि हे तोडून असं ट्रॅक्टरमध्ये आणलं जातं. आणि त्याच्यानंतर लेडीजच्या सहाय्याने ते एक एक खारीक करून खराब असेल चांगले असेल अशी खोक्यामध्ये पॅकिंग केली जाते. हे बघा इथं अशी खोक्यामध्ये पॅकिंग केली. आणि आका हे किती खोकं आहेत? किती किलोचं आहे? हां 1 किलोचं खोकं आहे मित्रांनो. 1 किलो आहे, अर्धा किलो आहे. आणि खरं तर मित्रांनो खरंच खूप भारी आहे, नॅचरली आहे. आणि खायला एवढी गोड आहे ही खारीक एकदम जबरदस्त. बघू शकताय एकदम भारी आहे. आणि आपण मित्रांनो शूट घेण्यासाठी आलो इथं. तर त्यामुळेच मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आजचा ब्लॉग जो आहे खूप नवीन आहे, खूप भारी होणार आहे. खरंच खूप भारी वाटतंय. बघा परत दाखवतोय तुम्हाला मित्रांनो. याच्यामध्ये खराब खारीक असेल हे असेल काय म्हणतात हिरवी खारीक असेल तशी इकडे टाकली जाते. आणि एकदम खराब इकडे टाकली जाते. आणि चांगली खारीक जी आहे या खोक्यामध्ये भरली जाते. हे बघा या खोक्यामध्ये खराब आहे इकडं आणि एकदम चांगली इकडं. हे बघू शकता इकडं. तर मित्रांनो तुम्हाला पण जर खारीक जर खायची असेल जर घ्यायची असेल तर नक्कीच तीर्थपुरी रोड जालना रोड तीर्थपुरी ह्या रोडवरती फॉर्म हाऊस आहे. तिथं मोठं त्यांचं स्टॉल मांडलेला आहे. त्या स्टॉलवरती नक्कीच तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी खारीक भेटेल. हे बघू शकता. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. नक्कीच बघा. हे बघा बघताय ना मित्रांनो याच्यामध्ये स्टॉल आहे. आणि तिथंच मित्रांनो सगळे आपले जाणारे येणारे जे असतात आपले मित्रमंडळ असेल माणसं असतील ते नक्कीच एक बी असं इकडे गेलं की ते खारीक घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जी खारीक आहे खूप भारी आहे, गोड आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा मित्रांनो खारीक खायला नक्कीच या. खरंच खूप भारी आहे. आता बघा माझ्या हातात सुद्धा आहे मित्रांनो. एकदम गोड लागते मित्रांनो. मी आलं की कमी जास्त पावशेर तरी एकटा खातोय. पाणी गरम होईल काय कल्पना तर जवळपास अर्धा किलो जास्त खाते इकडं. त्या बघा आल्यापासून त्याचा झपका चालूच आहे खायचा. पान आहे सरपंच पान आहे. तर मित्रांनो माझा भाऊ बघा ना मला म्हणतो इकडं आण मला खायला आण खारका. पण त्याला मला ते येऊन खारका खाऊ वाटणार त्यांना. असे लाजळी बरं का माझी बंधू. आता घ्या मला पण आणावं 2. आले 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 आले. तुम्हाला आवाज द्यायला आलो तिकडे कोणाला तरी. तर मित्रांनो यांच्या खारकाला एवढं गिऱ्हाईक आहे बघा. त्या तिकडे तुम्हाला दिसतंय का किती जण आलेले आहेत खारका घ्यायसाठी. तर तिकडे त्यांना कमी पडायला लागले आता. त्याच्यामुळं हे काय हे दादा कॅरेट घेऊन चालले. तर तुम्हाला दिसतंय का. तर तुम्हाला खारकाचा बगीचा दाखवते. चला दादा. तर मित्रांनो बघा ना तिकडं खूप गर्दी आहे. तिकडं काय आणला खारका पोरांना आता. त्याच्यामुळे आता ते दादा घेऊन चालले. तर
आणि चला मी तुम्हाला दाखवते पुन्हा इकडं खारका पिकलेले आहेत का नाही आहेत म्हणून किती त्यांना किती तोडल्यात आणि त्यांच्या किती गेल्यात ते पण तुम्हाला दाखवते मी. चला तर मित्रांनो हे इथलं हे सगळं तोडलंय वाटतं बरं का. आणि त्या तिकडे राहिल्यात वाटतं काहीतरी मला दिसतंय तिकडे पन्न्या लावलेल्या आहेत त्यांना. म्हणजे इकडे पन्न्या आहेत पण इकडे तुटलेल्या पन्न्या आहेत आणि तिकडे लावलेल्या आहेत का ते जरा फुगर दिसतात. तर त्याच्या खाली खारका आहे 100% आहे. चांगला आलात बरं. नमस्कार मित्रांनो, तर आज आमचा शूट होता तर आम्ही आलो खारकाच्या बागेचे. इतकं भारी लोकेशन आहे बाबा. खारका तर पाहायचं का नाही. तर तुम्हाला खारका खायचं असं द्यायचं कुठे तनवाजी रोड. बघा खारका म्हणजे खूपच भारी बरं का. याच्या खारीकमध्ये एकच नंबर. काहीतरी आवाज आला मग. असं नका भाऊ. मित्रांनो आता बघा आता आपण खायला म्हणजे शूट करणार आपण शूट चालतो इथं आणि आपला ते म्हणजे खारका पण खारका पण आपण खायला लागलो. येऊ दे बा ते चिपटे अशी चिपटे पाहिजे रे आपल्याला. खरंच मित्रांनो फायनली आपण आता नाही का खारकाच्या बगीच्यामध्ये आलोय. आपल्या मित्राचा हा बगीचा आहे आणि खरंच अक्षरशः इथून निघू वाटत नाही मित्रांनो बाहेर. आणि आजचा आपला जो ब्लॉग आहे पूर्ण इथेच होणार आहे. येऊन दिलं पाहिजे कारण नाही का आज नाही का कल्पनाचा आणि राहुलचा शूट होता त्यामुळे मित्रांनो आपण इथं आलतो. माझा सुट्टी माझा म्हणून मी दयाला खायला मी गेले होते आला म्हणून वापस आले. मग ठेवा आपलं फोटो काढायचं. तर चला मित्रांनो नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता थोडं आपल्याला शूट घ्यायचंय. चलो टाटा बाय बाय.